केंद्राने शिफारस केली, कारण ते केलं तर महाराष्ट्रातला आरक्षणात तिढा सुटणार आहे. कारण सगळे मराठी ओबीसीत घुसले तर त्यांच्यावर अन्याय होणार हे उघड आहे. आणि त्यासाठी फडणवीस भांडायला केंद्रात जायला तयार आहे. त्याच्यावर तुम्ही उत्तर देत नाही. मग याला तोडगा काय आहे? आणि अगोदर आम्हाला आरक्षणात येऊ द्या ना, मग वाढायचं 200% वाढू ना. मग आम्हाला यायच्या आधीच वाटा शोधायला लागले लगेच की ते मराठी आल्यावर असं होईल, मराठी आल्यावर तसं होईल. मराठी यायचे राहिले कोणचे? 70% मराठी आरक्षणात गेले. विदर्भ खानदेश आधी आम्ही एकटेच राहिलो, तर आमच्यामुळे कोणचा कोठा वाढायला लागला तुमचा? काही होत नाही. मग सगळे वाढवायचा ना तुम्हाला कोठा, सगळेजण मिळून अगोदर आम्हाला आत घ्या मग वाढू. आम्हाला एकट्यालाच वाढायसाठी लढायला लावा, आम्हाला बाहेर. नाही दिला ना तुम्हाला, दिलं नाही काय? पहिला प्रारूप होतं त्याचं अधिसूचनेचं, याच्या दुरुस्त्या काय करायच्या, त्याच्यानंतर राजपत्रित अधिसूचना दिल्यात ना, तुम्हाला दिल्या ना. तुम्ही ते वेगळे प्रश्न विचारतात, मग तुम्हाला आधी दिला नाही. 4 भेताडात लवकरून तुम्हीच काढलेलं आहे. सरकारची जबाबदारी ती, त्यांनी 15 दिवस केस पाडलेला त्याच्यावरती. आणि आमचे वकील आम्ही रात्रभर त्याची खोलीत घेऊन बसलो होतो. बघा या आत्ताच काय ती वकील बांधव अभ्यासक त्या खोलीत बसलो. म्हणलं बघा आम्ही गावखेड्यातले पोर आहेत, प्रामाणिकपणानं करतोय. इतकं बंक आम्हाला काय देतलं माहित नाही. जनमताचा रेटा असला की एखाद्या गोरगरिबांचं कार्य होतं ते आम्ही काम करतोय. तुम्ही याच्यावर अभ्यास करा, तुम्हाला इंग्लिश जमती, सगळा गोंधळ बघा. हे ते 3 वाजेपर्यंत वाचत होते, त्यावेळेस होते तुम्ही सुद्धा 3 वाजेपर्यंत. आणि 3:30ला ते म्हणले हे ओके. मग मी जनतेत आमच्या पोरात गेलो, सगळे पोरं रात्री उठवले आणि सांगितलं असं असं आहे, काय करायचं बघा. जेव्हा त्यांना सगळं वाचून दाखवलं, वकिलांचं त्यांना सांगितलं की वकील बांधव हायकोर्टातले काही अभ्यासक आहेत, त्यावेळेस ते म्हणले मग आता यांच्यापेक्षा हुशार कोण असते? ते म्हणले मग ओके, कारण आम्ही गेलोच होतो त्या सगळ्या सोयऱ्यांच्या आदेशासाठी. आता काय त्याचा पारित होईल.